ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहतो की अर्जुन कुसुमताईंना फोन करतो आणि त्यांना सायलीच्या सगळ्या जुन्या वस्तू आश्रमातून काढून ठेवायला सांगतो. तो कुसुमताईंशी बोलत असताना सायली तिथे येते आणि अर्जुनचं बोलणं ऐकते. ती त्याला विचारते, कसलं सामान आणि कोणाशी बोलताय तुम्ही? सायलीला तिच्या आईवडिलांबद्दल कळू नये यासाठी अर्जुन तिला खोटं बोलतो की तो चैतन्याशी बोलत आहे. सायली त्याला म्हणते, मला फोन द्या, मला त्यांच्याशी बोलायचंय. अर्जुन विचारतो, काय बोलायचंय? त्यावरती सांगते, अहो उद्याच्या गणेश पूजनासाठी त्यांना आमंत्रण द्यायचे. अर्जुन लगेच म्हणतो, अरे मी देतो ना आमंत्रण. तो पुन्हा फोनवर बोलू लागतो, चैतन्य उद्या घरी पूजा आहे, वेळेवर ये, अजिबात उशीर करू नकोस. तेवढ्यात चैतन्य त्यांच्या रूममध्ये येतो. सायली त्याला पाहते आणि नंतर अर्जुनकडे बघते. अर्जुनचं बोलणं झाल्यावर त्यालाही चैतन्य दिसतो आणि त्याचं खोटं उघडं पडतं. सायली अर्जुनला फोन दाखवायला सांगते आणि विचारते, बघू कोणाशी बोलत होता तुम्ही? फोन पाहिल्यावर तिला कळतं की अर्जुन कुसुमताईंशी बोलत होता. ती त्याला रागात विचारते, तुम्ही कुसुमताईंशी बोलत होतात, मग माझ्याशी खोटं का बोललात? हा प्रोमो इथेच संपतो. पुढील भागात नक्की काय होतं हे पाहण्यासाठी उत्सुक रहा. तोपर्यंत नमस्कार.